ऑफिसर्स होत आपण. आपल्या देशासाठी जेव्हा आपण शपथ घेतली ना त्यावेळेसच आपण आपला जीव देशाच्या नावावर केलेला आहे. ही वेळ इमोशनल होऊन विचार करण्याची नाहीये, प्रॅक्टिकल विचार करण्याची आहे. गुलाब सारख्या गुन्हेगाराला पकडणं ही आपली जबाबदारी आहे. मेडिकल स्कॅम, मुलींची तस्करी, ड्रग्ज हे गुन्हे त्याचे आपल्या समोर आलेत. पण अशा आणखीन किती बेकायदेशीर गुन्ह्यांमध्ये तो इन्व्हॉल्व आहे याची आपल्याला कल्पना सुद्धा नाहीये. आणि ही संधी जर आता समोरून चालत आली आहे तर ही संधी आपण सोडायची नाही. तुम्ही जर माझ्या जागी असता तर तुम्ही तुमच्या ड्युटी पासून मागे पळाल का? फातिमा, कमांडर, कत्री, टेक्नो, का ड्युटी पासून मागे फिरशील? केडी, कमांडर, तुम्ही तुमच्या कुटुंबाचा विचार कराल की देशाचा? मग जर तुम्ही कोणीच मागे फिरणार नसाल तर मी का मागे फिरायचं? मी किडनॅप होणार आणि मला खात्री आहे की तुम्ही मला काहीही होऊ देणार नाही, कारण तुम्ही माझी टीम आहात, माझा अभिमान आहात, माझा गर्व आहात, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि मला ही सुद्धा खात्री आहे की माझ्या समोर कुठलंही संकट आलं ना तरी त्या संकटामध्ये आणि माझ्यामध्ये तू खंबीरपणे उभा राहशील. हो ना केडी? मग आता मला तुमच्या साथीची गरज आहे, तुमच्या आधाराची गरज आहे. आता या वेळेला आपण खचून चालणार नाही. सांगा, द्याल मला साथ? होणारी बायको. सावज अडकलंय? हो, अडकलंय. माझं मन तुझ्यात अडकलंय. भेटायला ये ना प्लीज. अच्छा, समोरच आहे. हो, खूप मिस करतोय. आणि ही आपल्या लग्नाआधीची शेवटची भेट असेल. प्लीज ना, भेट ना, फक्त अर्धा तास भेट. ठीक आहे, मुद्दाम त्याच्यासमोर मोठमोठ्याने बोल आणि आपण कुठे भेटणार आहोत हे त्याला कळू दे. तू खरंच येतेस? वाव बायको. मला सांग ना, कुठे भेटायचं आपण? केके चौक. केके चौक? केके चौकातून पुढे उजव्या हाताला एक रस्ता जातो, तिकडे. तिथून राईटला जो एक रस्ता जातो तिकडे भेटायचंय? ओके, डन. मी निघतो, तू पण निघ लवकर. हा, आणि ऐक ना, येताना ना तो पिंक ड्रेस घालून ये ना. पिंक ड्रेस? हा, पिंक ड्रेस, ज्याला ती पांढरी ओढणी आहे तो वाला. अच्छा, पिंक ड्रेस, पांढरी ओढणीवाला का? त्यात ना तू खूप सुंदर दिसतेस. असं वाटतं स्वर्गातून अप्सराच आलीये जणू. बर, पिंक ड्रेस, पांढरी ओढणीवाला. आणि मी तुला 1 वाजता भेटेन तिथे. अरे मी तर तिकडे 12:30 वाजल्यापासून उभा राहीन तुझी वाट बघत. लवकर पोहोचा, मी वाट बघतोय. बाय. बाय बायको. टीम ऑल सेट? येस सर, माझा सेटअप रेडी आणि बाकी टीम सुद्धा रेडी आहे. गुड. टीम, आज आपल्याकडून एकही चूक होता कामा नये. बॉसच्या जीवाचा प्रश्न आहे. मी काही टेन्शन घेऊ नका सर, आम्ही ऑलरेडी रेडी आहोत. ठीक आहे, मी बॉसला फोन करून बघतो. लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइसवरती माझं लक्ष आहे. ते अजूनपर्यंत ऍक्टिव्हेट झाले नाहीत, म्हणजे बॉस अजूनपर्यंत निघाला नाहीये. ओके. ऑल द बेस्ट टीम. ऑल द बेस्ट.
बॉस अजूनही फोन उचलत नाहीये. आय होप ती वेळेत येईल. तू एवढी लॉस्ट का दिसतेस? दडपण आलंय? ओके तारिणी, दडपण येणं स्वाभाविक आहे, पण अजिबात काळजी करू नको, सगळं नीट होईल. आणि तारिणी, लग्न करून तुझ्या घरी चालली आहेस ना, तरी त्या घरातले लोक तुला काही अनोळखी नाही आहेत, सगळे ओळखीचेच आहेत. हे लग्न फक्त विधी आणि शास्त्राचा मान म्हणून, आणि आम्हाला अक्षता टाकून तुला आशीर्वाद देण्याची संधी मिळावी म्हणून. अगदी बरोबर. आणि आय मस्ट से तू खूप लकी आहेस. हं, नाही म्हणजे तुझे लग्न माझ्या भावाशी होते म्हणून नाही म्हणते मी, पण केदारचं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे, आणि ते प्रेम कायम त्याच्या डोळ्यात दिसतं. असा मुलगा फार कमी मुलींना मिळतो. यू व्हेरी लकी. आणि आजपर्यंत केदारने जशी तुझी काळजी घेतली आहे ना, तशी आम्ही सगळे घेऊ, हा शब्द आहे माझा. बरं सुमियाजी, मिस्टर बेलसरे, मी निघते आता, खूप कामं आहेत. हां कौशिकी ताई, हां, मुहूर्त मेळ थांबला असता तर थोडं बरं वाटलं असतं. तुम्हाला खरं सांगू का, मला सुद्धा थांबण्याची खूप इच्छा आहे, पण घरी इव्हेंट मॅनेजर बरोबर मीटिंग आहे, डेकोरेशन, मेन्यू काहीच फायनलाइज झालं नाही. सो आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मला निघावं लागेल. आय होप यू विल अंडरस्टँड.